नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। DVT महाराष्ट्र भरतीमध्ये अपडेट आहेत बरेच। तर या ठिकाणी ITI इन्स्ट्रक्टर किंवा 1457 असेल आणि 772 आहे। तर त्याबद्दल काही अपडेट आहेत वेबसाईटवर। ॲब्सेंट विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन परत एकदा चान्स दिलेला आहे, त्याची डिटेल बघणार आहोत। त्याचबरोबर 772चा रिझल्ट त्या ठिकाणी लागलेला आहे CBT 2चा, त्याची डिटेलसुद्धा बघत आहे। आणि परत कोर्ट आणि उपोषण सुरू झालेलं आहे। तर काही कॅन्डिडेट्स कोर्टामध्ये गेले, डिप्लोमा झालेले विद्यार्थी कोर्टामध्ये गेले आहेत आणि CITS वाले उपोषण करत आहेत। तर याबाबत जनरली आपण माहिती घेऊ। तर महत्त्वाचं जाऊ वेबसाईटवर, म्हणजे तुम्हाला अपडेट सगळे दिसणार आहेत। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन करू शकता, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत। मित्रांनो, इथे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल लागलेलं आहे कालच। तर इथे ॲब्सेंट विद्यार्थी जे होते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व्हेरिफिकेशनला, म्हणजे जेवढे व्हेरिफिकेशन झाले त्याला जे ॲब्सेंट होते त्यांचं त्या ठिकाणी परत एकदा चान्स देण्यात येत आहे, म्हणजे पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम यायला नको भरतीला। त्यासाठी जे 5 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 10 तारीख या 8 ते 10 कालावधीत अनुपस्थित म्हणजे ॲब्सेंट राहिलेल्या विद्यार्थ्यांची परत एकदा चान्स दिला जात आहे। आणि 17 तारीखला तुम्हाला सकाळी 11 वाजता RO ऑफिसला जाऊन भेटायचं आहे। तर सगळे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही भेटायचं आहे, म्हणजे तुम्हाला परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। तर हा एक अपडेट आहे। त्याचबरोबर वेबसाईटवर अजूनही टाकले तर आन्सर की, तर या ठिकाणी CBT 2 जी परीक्षा झाली होती इन्स्ट्रक्टर म्हणजे टेक्निकल पोस्टसाठी जी परीक्षा झालेली त्याची आन्सर की त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्याबाबत लिंक दिलेली आहे। तर ही लिंक तुम्ही टच करून डायरेक्ट वेबसाईटवर जाऊ शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ओपन होणार आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन होत आहे, त्यामध्ये आय बटन दिसतो आहे, त्या आय बटनवर जाऊन तुम्ही तुमची आन्सर की इथे डाउनलोड करू शकता। इथे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून जो टॅब दिसत आहे त्या ठिकाणी कॅन्डिडेट रिस्पॉन्सला क्लिक करा। तर 21 जानेवारीला जी परीक्षा झाली त्यामध्ये तुमचा रिस्पॉन्स म्हणजे तुमची आन्सर की इथे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याची डिटेल बघू शकता, कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न होते आणि त्याची उत्तरं या ठिकाणी तुम्ही कोणते ऑप्शन निवडले होते आणि त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर चेक करून तुम्ही तुमचा पर्याय चेक करून, म्हणजे तुम्ही जो चूज केलेला ऑप्शन आहे तो आणि ॲक्च्युअल ऑप्शन हे चेक करून तुम्ही टोटल तुमचे मार्क्स या ठिकाणी काउंट काढू शकता। म्हणजे तुम्हाला रिझल्ट साधारण एकूण 40 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आहेत याच्यावरून तुमचा रिझल्ट तुम्हाला काढता येणार आहे। तर इथे तुम्हाला बरोबर उत्तर दिल्याने तुम्ही कोणता पर्याय निवडला होता 1 ते 4 मधला याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी आहे। तर या अशा प्रकारे 2-3 अपडेट्स आहेत। आणि त्याचबरोबर जे मुलं कोर्टात गेली आहेत त्यांची हिअरिंग 22 तारीखला आहे आणि उपोषणसुद्धा चालू आहे, त्याचासुद्धा लवकरच निकाल लागणार आहे। त्यामुळे सतत अटॅच राहा वेबसाईटला, म्हणजे तुम्हाला नवीन येणारी सर्क्युलर त्या ठिकाणी दिसत राहणार आहेत। तर सगळ्यांना इथे खूप खूप शुभेच्छा आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्याच्यावर आपल्याला उत्तर शोधता येतील। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद।